सुभाष वार्ड कारधा येथे अवैधरित्या गोमांस विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले असून सदर आरोपींच्या ताब्यातून 53,430 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी सदर आरोपींवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भंडारा तालुक्यातील सुभाष वार्ड कारधा येथे दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा भंडाराच्या पथकाने आरोपी नाजिम अजीज कुरेशी वय 30 वर्षे आणि शाहरुख इब्राहिम खान पठाण वय 27 वर्षे दोन्ही राहणार भंडारा यांच्या सुभाष वार्ड कारधा येथील घराची झडती घेतली असता खोलीमध्ये कापलेले, भिंतीवर आणि दोरीवर टांगलेले गोमांस असा एकूण 230 किलोग्रॅम गोमांस, किंमत 46,000 रुपये आणि गोमांस कापण्याचे विविध साहित्य असा एकूण किंमत 53,430 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंजरवाड यांच्या लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस नायक सारंगपुरे हे करीत आहेत।